अजून निर्णय झालेला नाहीये. अमित शहा देखील पुण्यात आहेत. असं कळतंय की पुण्यात म्हणजे अमित शहाच्या कोर्टात आता रायगड आणि नाशिकचा वाद दिलाय. नाही, मला 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 असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न विचारतो की काय. मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जी काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे. केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते 20 लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की मग पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहीत नाही. शिवसेना दिवस झाला आता पालकमंत्री पदावर फिरा सुटत नाहीये. नाशिकला देखील कुंभमेळा आहे, एवढं मोठं आयोजन आहे, बऱ्याच बैठकांना अडचण होती अशी वारंवार. नाशिकचा कुंभमेळा 2027ला आहे. तोपर्यंत काय पालकमंत्री पदाचा तिढा राहणार नाही. 2-3 दिवसामध्ये सुटेल. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसले, त्याच्यातच मनसेचं मतदान जर मुंबईत पाहिलं ते सुद्धा चांगलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारी आणि वारे वाहू लागलेले आहेत. त्या अनुषंगानं जर मनसेअध्यक्ष राज ठाकरे तुमच्यासोबत असतील का किंवा तुमचा काही